नवरात्र म्हटले की 9 दिवस उपवास आलेच. मग रोज रोज काय बनवायचं? तर म्हटलं आज आपण बनवूयात आप्पे, तेही उपवासाचे. तर ते कसे बनवायचे? तर चला पाहूया. त्यासाठी मी 1 वाटी भगर आणि 2 ते 3 चमचे साबुदाणा घेतला होता आणि ते 1 तासासाठी भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर पाणी असं गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचं, म्हणजे ते जास्त पातळ होणार नाही. त्याच्यामध्ये 1 उकडलेला बटाटा, 2 ते 3 मिरची, शेंगदाण्याचे कूट 2 ते 3 चमचे आणि पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ घालून ते फाईन पेस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही हे मेन आहे. पेस्ट ही थोडीशी जाडसरच करून घ्यायची, भरड अशी. 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं झाकून. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी चेक करू शकता तुम्ही, असं झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपले पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ही रेसिपी अगदी कमी तेलामध्ये होते, तर ती एकदम हेल्दी आहे. आप्पे पण गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण चमच्याच्या सहाय्याने हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी एकदम मीडियम फ्लेमवरती गॅस चालू ठेवायचा आणि झाकून घ्यायचं. एका साईडनं ते भाजलं पाहिजे. पलटी करून तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात हे. दुसऱ्या साईडून देखील भाजायचे. त्याच्यासाठी आपण पलटी करून 5 ते 10 मिनटं परत झाकून ठेवायचे. हे शिजलेत की नाही पाहण्यासाठी तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता. चाकू ह्याच्यामध्ये घुसवून पाहायचा, एकदम क्लीन आला तर समजायचं की हे आपले आप्पे भाजलेले आहेत. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे तुम्ही पाहू शकता आणि खूपच टेस्टी लागतात हे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ असेच आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता तुम्ही हे किती जाळीदार आणि कुरकुरीत असे हे आप्पे तयार झालेले आहेत.